नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. बरं का, तर आजचा हा सुंदर असा ब्लॉग मित्रांनो छोटासा होणार आहे. कारण एक 2-4 दिवस मित्रांनो दुःखाचं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झालंय. बरं का, आपले दादा सोडून गेले बाबा, अजित दादा. तर खरंच त्यांच्या म्हणजे दुःखामुळं मित्रांनो मी आता 2-4 दिवस झाला व्हिडिओ सोडला नाही. आणि खरंच बाबा दुःख खूप झालं मित्रांनो, की आपला नेता कामाचा माणूस होता आणि खरंच बाबा ज्यांनी गोरगरिबांसाठी खरंच बाबा हाक मारली की धावून येणारा हा माणूस मित्रांनो आपल्या राज्यातून आपल्याला सोडून गेलेला आहे, अजित दादा आपले. तर खरंच त्यांचं दुःख मी व्यक्त करावं असं म्हणजे खूप वाईट वाटलं बरं का मित्रांनो. तर आपला आज वाडा डाकू निमगावमध्ये आला बरं का, दरवर्षीच्या ठेप्यावर. तर आता डाकू निमगावमध्ये आलाय आणि सीना नदीच्या पात्रात मित्रांनो ही आपली मेंढरं आली ते पाणी बिनी पाजून चालली ते पुढं आता थांबायला. तर यंदाच्या वर्षी नदीला इतकं भयानक पाऊस झाल्यामुळं पाणी आलतं सीना नदीला की एक सुद्धा बंधारा राहिला नाही मित्रांनो. सीना नदीचा सगळं बंधारा फुटलेलं आहेत बरं का. पाणी आता आटून गेलं या. आणि हो का, हे नदीचं पूर्णपणे पात्र तुम्ही मागं जे पाहताय ना मित्रांनो, आणि त्या पात्रातनं आपली मेंढरं चालली ते. आणि हे खाली जे पांढरं दिसतंय पाठीमागं ते सगळं वाळू आहे. आणि वाळू तर इतकी भयानक आहे की गेल्या वर्षी ज्या ठिकाणी 2-2 परसाचा 10-10, 20-20 फुटाचा जे खड्डा होता तो खड्डा राहिलाच नाही, विहिरी राहिल्या नाहीत. अशा प्रकारचं चाललंय मित्रांनो नदीने हळूहळू आता पुढं जरा पाणी पाजून. हा बोलावतो ह्या ठिकाणी मित्रांनो थोडासा पाण्याचा जुळवा नदीतला, त्यातनं अलीकडे मेंढरं बोलावली बरं का आपली. इकडे पाहू शकता तुम्ही काटवनात जी कोयतळ होती मोठाली, सुंदर अशी नदीत मेंढरं पाणी पाजली आणि आपण वर फिरावली ते बरं का मित्रांनो. तर ह्या ठिकाणी आता तुरकाट्याचं वावर भेटलंय ना वाटच होतं, आणि त्या तुरीच्या वावरात सुंदर अशी मेंढरं आपली थांबली ते बरं का. तर ह्या ठिकाणी बाप आपलं निवांत बसले ते, कारण मेंढरं जरा आता उन्हाची नेहार चरते ते. मग बाबा कसं काय काय तंबाखू ते हा हा तुरी जरा चरते बसली आणि बसलो तंबाखू सोडली. बसा बसा बस मित्रांनो. हे जे तुरीचा मशनीने केलेलं जे खाली पडलेला बोग आहे का ना, शेंगाचं टरपालं, ते अशा प्रकारची मेंढरं खातीत बरं का. तर या ठिकाणी मस्तपैकी सुंदर असा ट्रॅक्टर आलाय, मुरम वाहत्यात बरं का ट्रॅक्टरने. तर बघा हे असं बुसकाट खाती तर मेंढरं, म्हणजे तुरीची जी वरची टरपालं पडलेली असतात ना दाण्याची वरची अंग, ती टरपालं खाती तर एकदम चवीने. आणि पाणी फुगस तर पिती तर मेंढरं. इकडं आपली मेंढरं सुंदर अशी थांबली ते. आणि इकडं मित्रांनो थेटेवाडीचे पाहुणे बरं का, मेंढरं येतं इकडं खांड आहे दुसरे एक थेटेवाडीचे पाहुणे येतं. आणि तुरीच्या रानातून पुढं आलो आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आपली मेंढरं सुंदर अशी कांद्याच्या पाथीच्या रानात थांबलीत बरं का. तर पाथीचं रान म्हटलं का नाही का काय अशा प्रकारची थांबते तर मस्तपैकी अगदी गोल गोल जाग्यावर थांबते. तर नका इथं पुढं कांद्याची पोळ आहे, ढीग आहे. आणि कांद्याची पात म्हणजे लय आवडीची पात मित्रांनो मेंढराची. बघा असली पात मेंढरं आवडीने खाणार. आणि एकदम वरती ज्वारी खालती मक्का आहे, त्याच्या मधोमध आपण मस्तपैकी थांबलोय. आणि पातीत काय जास्त मेंढरं त्रास देत नाहीत. आता नदीवर जायचं आहे पाण्याला, पुन्हा एकदा आपण नदीत जाणार आहे. नदीत गेलं की तुम्हाला तिथं आपली पाणी पाजून वर काढायची. नदीवरून पाणी पाजून आली आणि ह्या ठिकाणी 2 आजोबा बसलेत बरं का, सुंदर असं आपले मेंढराकडे पाहत. आणि आता एका मागे एक आपल्या तिन्ही मोहरा लागून चाललीत आहे, तिन्ही खांड. तर मित्रांनो ह्या ठिकाणी सुंदर अशी आपली मेंढरं चरते ते बरं का. पातीच्या रानात आपण आता आजचा हा दिनक्रम आपला व्यवस्थितपणे पार पडला. आणि ह्या ठिकाणी आपली बिराडं पडली तर आपला हा शेतकरी गडी हे पूर्ण इकडे या. काय नाव आहे तुमचं?
माझं नाव दिव्या. बर वैष्णवी. आणि बाया तू जर युवराज. युवराज. तर मित्रांनो तर ह्या ठिकाणी ही जी मुलं आहेत ना मित्रांनो, मेंढरं पाहण्यासाठी आली ते बरं का. तुम्हाला काय वाटतं बा मेंढरं बघितल्यानंतर? खूप छान वाटतं. हा ना, हो, आनंद होतो आम्हाला. आनंद वाटतो का? हो. बर. आणि तुमच्या गावाला पावसाळ्यात मेंढरं असतात का नाही? आमच्या घरी मेंढर होती. कधी होती? 2 वर्ष झालं. होय. बर बर. आता बघा म्हणजे विकून टाकली का? हा. आणि हा छोटा पुढारी काय तुझं नाव रे? विराज. विराज. आणि ते वैभवी. बुट्टीचं नाव काय? आणवी. बर. या ठिकाणी मित्रांनो लहान मुलांचा आनंद म्हणजे मेंढरं पाहण्यासाठी बरं का. तर यांनी भरपूर एन्जॉय घेतली. एन्जॉय खूप घेतली ना? बर ठीक आहे. तर थांबतो मित्रांनो या ठिकाणी. पाहूया का पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या बरं का.